अनबॉक्सिंग देवांश करतो आहे. देवांश खूप एक्सायटेड होता हा ड्रोन घेण्यासाठी. हा DJI Mini 4 Pro आहे. याच्यामध्ये तुम्हाला ॲक्टिव्ह ट्रॅक 360चं फीचर भेटणार आहे. हा फ्लायमोर कॉम्बोवाला व्हेरियंट येतो. याच्यामध्ये मला कॅरिंग केस पण भेटलेले आहे. कॅरिंग केसमध्येच सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर हा त्याचा RC2वाला रिमोट आहे. याला मोबाईलची गरज नाही. इनबिल्ट डिस्प्ले. हा ड्रोन आहे. मेन युनिट. बॅटरीज 3 बॅटरीज आहेत आणि याच्यामध्ये मॅन्युअल्स आणि प्रोपेलर्स, एक्स्ट्रा प्रोपेलर्स दिलेले आहेत. तर हा असा पूर्ण सेट आहे. तर याच्यामध्ये 2 बॅटरीज सेपरेटली दिलेत आणि एक बॅटरी ऑलरेडी ड्रोनमध्ये. इथं तुम्ही टाईप-C थ्रू चार्ज करू शकता आणि USB थ्रू तुम्ही ड्रोन पण चार्ज करू शकतो. हा RC2वाला रिमोट आहे. याच्यामध्ये इनबिल्ट डिस्प्ले, मागच्या साईडला याचे कंट्रोलर्स आहेत, एक्स्ट्रा कंट्रोलर्स कस्टमायझेबल. हा मेन युनिट आहे ड्रोन. याला प्रोपेलर बँड आहे. हा प्रोपेलर बँड मला कॉम्प्लिकेटेड वाटला ओपनिंग अँड क्लोजिंगसाठी, पुन्हा रिफिटिंगसाठी. याला 48 मेगापिक्सल कॅमेरा येतो. 4K 60 FPS HDR व्हिडिओ रेकॉर्डिंग येतं. त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह ट्रॅक 360+ आहे. ही कॅमेराची केस आहे प्लास्टिकवाली आणि याच्यामध्ये कॅमेरासाठी रबर वगैरे पॅकिंगचे दिलेले आहेत. प्लस याचा जो कॅमेरा आहे ॲक्च्युली तो 1.3 इंचचा त्याचा सेन्सर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फ्लाईट टाईम जो आहे तो 34 मिनिट्सचा आहे. जी रेंज आहे ती 20 किलोमीटरची आहे. आणि याच्यामध्ये एक जे फीचर आहे ॲक्टिव्ह ट्रॅक 360 डिग्री, तर त्याच्यासाठी मी हा ड्रोन घेतलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही ड्रोनला कोणताही ऑब्जेक्ट ट्रॅक करू शकता आणि याच्यामध्ये ओमनी डायरेक्शनल सेन्सर पण तुम्ही बघू शकता. ते ऑब्स्टॅकल अवॉइडन्ससाठी आहेत, की समजा तुम्हाला पुढं काही ऑब्स्टॅकल वगैरे आलं तर ते अवॉइड करून तो बायपास करून जातो. हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघालच, ज्यावेळेस मी व्हिडिओज टाकेन याच्यामधून काढलेले. याच्यामध्ये बॅक साईडला इथं बॅटरीचा सेक्शन दिलेला आहे. तर सुरुवातीला बॅटरी चार्ज करावी लागते आणि मग त्याच्यानंतर हा स्टिकर काढून तुम्ही बॅटरी आउट करू शकता. असं आहे. तर इथं 2 बटन्स दिलेले आहेत. हे बटन प्रेस करून तुम्ही बॅटरी रिमूव्ह करू शकता. मग अगोदरच आपल्याला 2 बॅटरी दिलेले आहेत. त्याच्यामध्ये ही तिसरी बॅटरी टाकून एकदम एकसाथ 3 बॅटरीज आपण चार्ज करू शकतो. आणि पुन्हा पुश करताना जस्ट प्रेस करायचं आहे. इथं बटन दिलेलं हे सिंगल प्रेस करून पुन्हा लॉंग प्रेस केलं तर ड्रोन चालू होतो. आणि याच्यामध्ये तुम्ही आवाज पण ऐकू शकता. ड्रोन चालू झालेला आहे. ड्रोनच्या बॅक साईडचे जे 2 आर्म्स आहेत त्याला LED लाईट्स दिलेले आहेत ब्लिंक करणारे. आणि ड्रोनच्या फ्रंट साईडला इथं बॅक साईडला 2 LED लाईट्स दिलेले आहेत त्यांना. नाईट टाईमला जर आपण फ्लाय करत असेल तर आयडेंटिफाय होण्यासाठी. असं आहे बॅक साईडून. इथं टाईप-C चार्जर, इथं मेमरी कार्ड. आणि फ्रंट साईडला आपण जर बघितलं तर ओमनी डायरेक्शनल सेन्सर दिलेले आहेत कॅमेऱ्याच्या वरच्या साईडला. फ्रंट साईडला 2 आणि जस्ट त्याच्या बॅक साईडला 2. हे ऑब्स्टॅकल्स बायपास करू शकतात. हा आहे RC2 रिमोट कंट्रोल. याच्यामध्ये इनबिल्ट डिस्प्ले, बॅक साईडला याचे जॉयस्टिक्स दिलेले आहेत आणि 2 कस्टम बटन्स पण बघायला भेटतील आपल्याला. हे या प्रकारे आपण इथं फिट करू शकतो जॉयस्टिक्स. हे पॉवर बटन आहे. इथून आपला रिमोट कंट्रोल चालू होईल. चालू झालेला आहे. DJIचा लोगो, DJIचं जे ॲप आहे आणि बॅक साईडला इथं प्रोसेसर, फॅन वगैरे सगळं दिलेलं आहे. तर जे DJI फ्लायवाला ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये येतं तेच याच्यामध्ये पण आहे, सेम ॲप्लिकेशन. इथं अपडेट आलेलं आहे, सॉफ्टवेअर अपडेट. इनिशियली आपल्याला सॉफ्टवेअर अपडेट करावं लागेल. आपल्याला आपल्या ड्रोनचा मॉडेल सिलेक्ट करायचा आहे. DJI Mini 4 Pro हा सिलेक्ट करून इनिशियल सेटअप कंप्लीट करणार आहे आपण. ॲक्च्युली हा झाला ॲप्लिकेशनचा सेटअप, पण DJIच्या वेबसाईटवर पण जाऊन आपल्याला हा ड्रोन रजिस्टर करावा लागतो. त्याच्या ID व्हेरिफिकेशनसाठी ॲटलिस्ट 1 दिवस जातो. त्याच्यानंतर काही अमाऊंट आपल्याला पे करावी लागते, 1000 ते 1500 येनच्या आसपास. आणि मग त्याच्यानंतर हा सेटअप रेडी होतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.